शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या खासगी पीएच्या रूममध्ये 21 मेला कोट्यवधी रुपयांची रक्कम आढळून आली होती। विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना ही घटना समोर आली होती। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या 102 नंबरच्या रूममध्ये रोकड असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता। या रूमच्या बाहेर शिवसैनिकांनी रात्रभर ठिय्या मांडला होता। आता या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे। गोटे यांनी एक प्रसिद्धीपत्रक समोर आणलं असून त्यात 1,84,00,000 रुपयांचा घपाड सापडूनही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानेच त्यांनी संताप व्यक्त केला। गोटे यांनी त्यांच्या पत्रात देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न देखील विचारले आहेत। एक 1,84,84,200 रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही अदखलपात्र गुन्हा दाखल करता? आणि मग तुम्हाला जे रस्त्याने पैसे सापडतात बेकायदेशीर वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्र गुन्हे सगळं आहेत का? काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले 2 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही। कुठे गेले सगळे कायदे? काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे? मला मान्य आहे हा सर्वपक्षीय सहकुटुंब सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे। म्हणजे महाराष्ट्र जनतेला न्यायच मिळू नये काय? आणि जो पोलिसांना कल्पना होती, मी हे दादाला सांगतोय, याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे की तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले, पैसे मोजायचं मशीन कसं काय आणलं, त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती की जे असे बेकायदेशीर पैसे गोळा केले जातात म्हणून। पैसे म्हणजे खंडणी काय, त्या खंडणीचा गुन्हा नाही म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहे आणि यांना सूट आहे का? म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे 12 आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते, ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते। त्यामुळे त्यांना सहआरोपी केलंच पाहिजे। मी एक 8-10 दिवस वाट पाहिल, अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याचं क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सहआरोपी करा। माझं काय म्हणणं संयुक्तिक नसेल, चुकत असेल, माझा ज्ञान असेल तर त्याने सिद्ध दिलं पाहिजे लिहून मला। मी म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक, गृह सचिव, मुख्य सचिव आणि नाशिकचे विशेष महानिरीक्षक या सगळ्यांना काल पत्र पाठवलेली आहे आणि त्यांना मिळाली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा मला पोच आलेली आहे। दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी SIT मार्फत चौकशी केली जाईल असं म्हटलं होतं। त्यामुळे गोटेंच्या प्रश्नांवर फडणवीस काय म्हणतात हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धुळ्यावरून रोहिणी ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।